ठिकाणी आषाढी एकादशी बघा, सर्व एकादशीपेक्षा मोठी एकादशी आषाढी एकादशी. आणि तो कित्ता सहज बोलणे हीच उपदेश करून ही सायाच शिकविती. ही कार्यक्रम आमचे बापूराव शेडगे महाराज, राजू कांबळे, आमचा विचार झाला आणि हा किस्सा राजू कांबळे महाराज म्हणजे आमच्या घरी करूया. बघा, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन किंवा आवडीनं भावे हरिनाम घेतली तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवड असल्याशिवाय सवड गावत नाही, सवड गावल्याशिवाय निवड होऊ शकत नाही. म्हणून हा निवडीचा कार्यक्रम बघा, ही कोणाच्याच मी घडत नाही, एक तर भाग्यवंताच्याच घरी घडत असतंय. म्हणून आज आमच्या राजूचं भाग्य मोठं असेल. बघा, आज ही कोणाच्याच मी घडत नाही. आज ह्या राजूने घातलेला कित्ता आज हा अखंडित चालवावा ही आपली सर्वांची त्या पांडुरंग चरणी एक प्रार्थना आहे. आणि त्याने जर हा कित्ता चालवला, सहज बोलणे हीच उपदेश करून सायास शिकविती. म्हणून त्यांना लांब देव होऊन काय जायची गरज नाही. म्हणून प्रत्येक महाराजांनी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवानाची जय. बघा, आमचे शेडगे महाराजांनी घेतलेला अभंग आमच्या येडगे महाराजांनी सोडवायचा प्रयत्न केला, शेडगे महाराजांनी सोडवायचा प्रयत्न केला, आमच्या चौगुले महाराजांनी सोडवला आणि शेवट आमच्या धनाजी बनगर महाराजांनी सुद्धा त्यातले त्यात तुम्हाला थोडंफार सोडवून वेळ थोडे सोडे फार आहेत. म्हणून त्यांनी त्यांचं थोडक्यात आटपून घेतलं. कारण का ज्वारी भिजवताना ताट पडायला लागली का महाराजांनी त्याला ठेवायचं पाणी बंद करायचं, मग पडोस तर ताट भिजवायचे नाही. म्हणून वेळ थोडा एक सोडे फार आहे. म्हणून रास बडावली. आता रास बडवून राहिलेलं काय असतं पाटील? पिश्या. आता त्या पिश्यातनं काय निघतंय का मला बघायचं आहे. म्हणून अनेक दुसरे मज नाही आता नेमनिया चित्ता पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग पडले वळण इंद्रिया सकल भावतो निरा नाही तुझा तुका म्हणे नेत्री केली वळकना दुसरे मज नाही आता नेमनिया चित्तापासून या. मग कुठं आलोय आपण आणि कुठं जायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगितले, येताना काय घेऊन येत नाही, जाताना तो काय नेत नाही. नंगायना नंगा जाना साथ नाही अपना समझ मन कोई नाही अपना. येताना बिगर नावे आलेलं धन आहे, जातानाही बिगर नावे जाणारं धन आहे. म्हणून ह्याला वाटायसाठी याचं नाव ठेवलं. वळकारे वस्तू सांडारे कल्पना नकार राणा जाऊ जनी जनिदान कोटे बुडवाल हीच विचारी मनाचा फुलिया. म्हणून आपल्या मनाला विचारायचं आहे आपण काय करतोय ते आपल्या मनानं ठरवायचं आहे. ज्ञान कशाला म्हणायचं? हा, प्रत्येकाने आपली परीक्षा बघा. आपल्यातच ज्ञान आहे. मग ज्ञानाला लांब हुडकाय जायची गरज नाही. म्हणून ज्ञान प्रत्येक जणाला आहे. चित्राबाला ज्ञान आहे गो, फक्त मनुष्यालाच ज्ञान भगवंतानं दिलेलं आहे. हा, मग चोऱ्या करायच्या का? बाण पकडायचं. ज्ञान कशासाठी दिलं? देह कशासाठी दिला? मग देह कशासाठी दिला? तर भजनासाठी दिला. पण आम्ही हांडे भांडण्यात वाया घालवला का?
तर चुकली यावर मथेला पडे. देव प्रत्येकाला कळतो, पण आमचा अज्ञानपणाने जाणवतो. अज्ञानपण कसं जाणवतो? जावई सासरवाडीला आला,